नमस्कार. मी रवींद्र मस्के. आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल. विषय तुमचा माईक आमचा. मित्रांनो, सिद्धार्थ हॉस्पिटल रुग्णालयासंदर्भात आम्ही कंटिन्यू व्हिडिओ बनवणार आहेत. तर या संदर्भातला हा दुसरा व्हिडिओ आहे. तर आज आज आपण लक्ष्मीनगर गोरेगाव पश्चिम येथे आलो आहेत आणि इकडे तुम्ही पाहू शकता. इकडे सिद्धार्थ मनपा रुग्णालय गोरेगाव पश्चिम सार्वजनिक वैद्यकीय बाह्य रुग्ण विभाग हा देखील चालू आहे. आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता. तुम्ही पाठीमागे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, या गोष्टी म्हणजे या म्हणजे जे दोन मोठे मोठे हॉस्पिटल आहेत ते एकत्ररित्या आपल्या इकडे चालू आहेत. सकाळच्या टायमाला सिद्धार्थ रुग्णालय आपली जी ओपीडीची सेवा आहे ती देते. तर संध्याकाळच्या टायमाला हिंदू हृदय सम्राट यांची ओपीडी ही सेवा देते. तर या सेवेमुळे स्थानिक रहिवाशांना बराचसा म्हणजे फायदा झालेला आहे. आणि तुम्हाला सांगा म्हणजे आता आम्हाला माहिती भेटली आहे की 4 जून पासून 4 जून 2026 पासून हे संध्याकाळची ओपीडी हिंदू हृदय सम्राट यांची संध्याकाळची ओपीडी 3 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत ही ओपीडी चालू असते. तर स्थानिक रहिवाशांना या संदर्भात माहिती असायलाच पाहिजे. सोबतच ज्या स्थानिकांचे ओरड आहे की रुग्णालयाची व्यवस्था चालू नाही आहे किंवा रुग्णालय चालू नाही आहे, तर तुम्हाला म्हणजे जिकडे जिकडे ओपीडी आहेत त्या सर्व तुम्हाला माहिती देतो. तर गोरेगाव पश्चिम मला लक्ष्मीनगर येथे एक ओपीडी आहे. भगतसिंग नगर मध्ये आहे, मोतीलाल नगर मध्ये आहे, टिनोगरी मध्ये आहे, गोरेगाव ईस्ट मध्ये, पांडुरंगवाडी मध्ये आहे. अशा विविध ठिकाणी महानगरपालिकेच्या ओपीडी जिकडे आपण सर्वसाधारण बाह्य रुग्णालय बोलतात ओपीडी, इकडे आपण तुम्ही त्यांची सेवा घेऊ शकतात मोफत मध्ये. आणि याच्यामध्ये खास गोष्ट अशी आहे की महानगरपालिकेचे जे औषध आहेत हे औषध एवढे छान असतात ना की त्यांना ऍडमिट म्हणजे रुग्णालयामध्ये भरती होण्याची गरज लागत नाहीये. पण तरी पण अशी व्यवस्था आहे इकडे की ज्यांना कोणाला रुग्णालयात दाखल करायची व्यवस्था आहे, जरा कोणाला अर्जंट व्यवस्था जर लागली तर इकडचे स्टाफ त्यांना लगेच तातडीने ॲम्ब्युलन्स व्यवस्था आहे. इकडे लोकांना लगेचच्या लगेच तातडीने जो काय उपचार व्हायला पाहिजे तो तातडीने लगेच मिळतो. त्याप्रमाणे इकडे डॉक्टर आहेत, त्याप्रमाणे स्टाफ आहे. तर स्थानिकांनी या गोष्टीचा फायदा तर नक्कीच घ्यावा. सोबत इकडच्या जे स्टाफ आहेत, डॉक्टर आहेत, यांना देखील सहकार्य करावे. कधी काही अडचण असले, त्यांना काय गोष्टी लागत असतील तर त्यांना सहकार्य करावे, ही ग्राहक राजाकडनं विनंती आहे. सोबतच दुसरी जी मागणी आहे सिद्धार्थ रुग्णालयाची, जी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची सेवा जी आता बंद आहे, आता फक्त टेम्पररी जे ओपीडी बोलतात ती चालू आहे. तर ही जी ऍडमिट करायची सेवा आहे याला धरून लोकांकडून जास्त मागणी होते. तर याबद्दल पण आपण शासनाकडनं माहिती घेणार आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर तुम्ही पाहत राहा ग्राहक राजा न्यूज. कॅमेरामॅन गुंडेश्वर सोबत मी रवींद्र मस्के, ग्राहक राजासाठी.